नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर मंडळी, तुम्हाला मी एक दाखवते गोष्ट. लय प्रसन्न वाटतं ते भोपळा पाहून, कारण मी लावलेला वेल आहेत. हे पहा इकडं खाली केवढा झालाय भोपळा, किती मस्त पहा. अजून तिकडं वरती 2 आहेत, तुम्हाला दाखवते. हे पहा, खूप छान भोपळा आलाय. अजून पलीकडल्या भोपळ्याला पण 2 भोपळे आलेले आहेत. असं असतं शेतकऱ्याचं. काही जरी लावलं ना आणि त्याला एक जरी फळ आलं ना तर खूप समाधान वाटतं. खरंच मला तर खूप मस्त वाटतंय, कारण माझ्या भोपळ्याला 2-3 भोपळे आलेत. आता याची मस्तपैकी भाजी करायची 2-4 दिवसांनी. खूप मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय भोपळे पाहून. वाटलं होतं रोगाटामुळे नाही यायचे, पण आलेत 2-3 भोपळे चांगले मस्त. कोणाकोणाला आवडते डांगर भोपळ्याची भाजी नक्की सांगा. बाय.